एकात्मिक बाल विकास नवी नागरी प्रकल्प विभाग अमरावती यांच्या वतीने चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे शहरातील अंगणवाडी सेविकांनी चवदार पौष्टिक पोषण आहार बालकांना दिला जातो त्याचा सही पोषण देश रोशन या जनजागृती सप्ताहाचे आयोजन चांदूर रेल्वे येथील खडकपूर समाज मंदिरामध्ये केले होते। यावेळी मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले। या कार्यक्रमाकरिता महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी राजश्री कौलखेडे उपस्थित होत्या। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला व बालकल्याण सभापती कल्पना लांजेवार तर प्रभागाच्या नगरसेविका नीलिमा शर्मा, महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सीमा जगताप, प्राध्यापिका अनिता धुर्वे, ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टर तारे, डॉक्टर दीपाली पांडे, मुख्य सेविका ममता सुंदरकर, वैशाली पाटेकर, जयश्री लवंगे आदी उपस्थित होत्या। मान्यवर पाहुण्यांना अंगणवाडी सेविकांनी पोषण आहारातून निर्माण केलेल्या खाद्यपदार्थाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले। बालकांना दिला जाणारा सही पोषण देश रोशन हा संदेश यावेळी महिलांना देण्यात आला। धामणगाव रेल्वे चांदूर रेल्वे येथील अंगणवाडी सेविकांनी पोषण आहारातून मिळणाऱ्या खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते। त्यामध्ये पोषण आहारामधून मिळणाऱ्या गव्हाचे मांडे, इडली, समोसा, भाकर बेसन, व्हेज बिर्याणी, खीर, शिरा, उत्तप्पा या वस्तूचे प्रदर्शन भरविण्यात येऊन मान्यवरांना त्यांच्या चविष्ट पदार्थाची चव सुद्धा चाखविण्यात आली। महिला व बाल कल्याण विभागाच्या मार्फत 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये होणारे पोषण आहार सप्ताहाची जनजागृती करण्याची व पोषण आहारातील घटक, लसीकरण आणि पंतप्रधान मातृत्व वंदना योजनेचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मिळाला पाहिजे याकरिता अंगणवाडी सेविकांनी पुढाकार घ्यावा, तसेच कुपोषण मुक्त आणि डेंग्यू साथीबाबत दक्ष राहण्याचे आवाहन यावेळी बाल विकास प्रकल्प अधिकारी जयश्री कौलखेडे यांनी केले। महिला व बाल कल्याण सभापती कल्पना लांजेवार यांनी नगर पक्षातर्फे अंगणवाडी सेविकांना ज्यावेळी मदत लागेल त्यावेळी आम्ही तुमच्यासाठी तयार राहू असे सांगितले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री श्रीराव तर आभार अरुणा आठवले यांनी मांडले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अंगणवाडी सेविका शारदा तायडे, सुनंदा कांडलकर, जया ढोले, गुलशन कुरेशी, शारदा राऊत, शीला नागने, शीतल तिखे, सीमा बोडखे, हेमा बोरकर, सुनीता कवाडे, ललिता नंदेश्वर, जयश्री शिंदे, देवका बावनकुळे, जोशना यादव, रंजना यादव, शारदा वानखडे, मंदा घाटोळ, अनुसया राऊत, वनिता चामलाठे, उमा सुखदेवे, अर्चना ढेपे, रजनी शेंद्रे यांचेसह धामणगाव व चांदूर रेल्वेमधील अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या। जी नागरी प्रकल्प आहेत त्यात चौथा राष्ट्रीय पोषण माह दिनांक 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत राबवला जात आहे। जे चांदूर बाजार, चांदूर रेल्वे आणि धामणगाव रेल्वे बीडच्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांनी आजची जी दैनंदिन थीम आहे त्यात कुपोषित बालकांच्या मातांना आहाराचं प्रात्यक्षिक काही करून दाखवलं जाणार आहे आणि तीच थीम घेऊन त्यांनी हा आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। अतिशय सुंदर आयोजन चांदूर रेल्वे आणि धामणगाव रेल्वे येथील अंगणवाडी सेविकांनी आयोजन केलेलं आहे। सही पोषण देश रोशन या स्लोगनखाली गेले 1 महिना म्हणजे 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत हा राष्ट्रीय पोषण माह अमरावती जिल्ह्यामध्ये आम्ही सर्वजण राबवत आहोत। त्याचा आजच्या थीमला अनुषंगाने आजच्या कार्यक्रमाचे नियोजन केलेले आहे। माननीय मान्यवरांचे काही मार्गदर्शक लाभार्थ्यांसाठी कमी योजनाच्या मुलांचे आई, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांसाठी आयोजन। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।